नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण खांडवी मसाला खांडवी आणि खांडवी नूडल्स कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्याच्या आधी आपण खांडवीचा व्हिडिओ 2 वेळा बघितला आहे, म्हणजे गुंडाळवडी. पण आता मसाला खांडवी आणि खांडवी नूडल्स कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघूया. 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आपल्याला. हे म्हणजे जी वाटी आपण डाळीचं पीठ घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला ताक घ्यायचं आहे. 3 वाटी. ताक फार आंबट नसावं आणि घट्ट नसावं, असं पातळ पाहिजे. 1 वाटी पीठ घेतले. आता ह्याच वाटीने मी 3 वाटी ताक घेणार आहे. तीन वाटी ताक घ्यायचं आहे. हे प्रमाण बरोबर असते, परफेक्ट होते ना या प्रमाणाबरोबर. पाणी घालायचं नाही, ताक पातळ आहे त्याच्यामुळे. आता ह्याच्यात आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार. तिखट, हे लाल तिखट घालायचं आहे, मसाल्याचं घालायचं नाही आहे. अर्धा चमचा घालते मी. हळद घालूया आणि एकसारखं आता हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हातानं कालवायचं म्हणजे गाठी होणार नाहीत. एकसारखं ताकात मिक्स करून घ्यायचं. थोडीशी साखर घालते मी, अगदी ताक आहे म्हणून. आणि आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे. मंद गॅसवर शिजवायचं आहे. हे असं एकसारखं हलवत राहायचं. शिजायला लागले बघा पीठ. हे असं मंद गॅसवरच शिजवायचं. घट्ट व्हायला लागले. सारखं हलवत राहायचं. हलवायचं बंद करायचं नाही, नाहीतर खाली करपतं. शक्यतो अल्युमिनियमचं पातेलं किंवा नॉनस्टिकचाच घ्यायचं. दुसरं स्टीलच्या पातेल्यात करपते खांडवी करताना. शिजायला लागले. आता हे हलवायचं सारखं एकसारखं. शिजायला लागले. आता हे घट्ट झाले. 2 मिनिटात मी झाकून ठेवते याला. पीठ आपलं शिजलेलं आहे बघा. 5 मिनिटं लागले. हे असं कडनं सुटायला लागलं की म्हणायचं शिजले. गॅस बंद करूया. हे मी ताटं घेतलेत 3. ह्याच्यात आता आपण लावून घ्यायचं आहे. गरमच लावायचं. हातानं लावायला येत नाही, जरा चमच्यानं वगैरे लावायचं. मी हातानंच लावते. गरम लावलं की पातळ छान होतंय. खांडवी गुंडाळवडी पण म्हणतात, आम्ही गुंडाळवडी म्हणतो. आता लावून घेते मी. भाजायला लागले. जरा चमचा घेतला.
आता जरा थंड झाले. सगळीकडे असं पसरून घ्यायचं. ताटाला तेल वगैरे लावायची गरज नसती, निघतं हे थंड झाल्यानंतर. या अशा प्रकारे लावून घ्यायचं. दुसरं लावून घेते मी का. हे असं लावून घ्यायचं आणि आता थंड करायला ठेवूया. हे थंड होते तोपर्यंत आपण त्याच्यावर टाकायला मसाला करून घेऊया. हे 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेते मी मसाल्यासाठी. तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतील तरी चालेल. शेंगदाणे घ्या, भाजलेले असावे. थोडंसं मीठ घालूया. तिखट घालायचं. 1 पाव चमचाच तिखट घेतले मी. आणि थोडीशी जिरेपूड घालायची. हे मसाल्याचा डब्यातला चमचा आहे. 1 चमचाभर जिरेपूड. आता जरा बारीक वाटून घेते मी. हे मी बारीक करून घेतलेलं आहे. शेंगदाणे आणि जिरेपूड, तिखट, मीठ. ह्याच्यात आपण हा मॅगी मसाला आहे, मॅजिक हा घालणार आहे याच्यामध्ये. आणि तो आपल्याला खांडवीवर घालायचा आहे. हा मसाला मी घालते याच्यात. पूर्णच घालते मी सगळा. 1 पोळी घालते. हे मिक्स करून घ्यायचं. हा मसाला आपण आता ह्या खांडवीवर घालायचा आहे. कट करायचा. आपले अजून कट केलेलं नाही आहे. मसाला घालून घेऊया. तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तरी चालेल. ही आपली साधी घरगुती मिरची असल्यामुळे कलर येत नाही आहे ह्याचा. आता हे कट करून घेऊया. आरामशीर निघतं असं. पीठ चांगलं शिजलं की निघतं व्यवस्थित, गुंडाळी होती. हे असं गुंडळून घ्यायचं. बघा आत मसाला दिसतोय. या प्रकारे आपण करून घेऊया. हे आपले खांडवी मसाला खांडवी तयार झाली. मसाला आत दिसतोय बघा. याला आता आपण फोडणी घालायची आहे. त्याच्या आधी आपण नूडल्स करून घेऊया. खांडवी नूडल्स. आपण आता नूडल्स करणार आहे. मी ही बारीक शेवची चकती घेतल्या, साचा घेतलाय चकलीचा. ह्याच्यात आपण ते पीठ घालायचं.
मुलांसाठी काहीतरी नवीन चांगलं आहे. हे असं करून घ्यायचं. अजून थंड झालेलं नाही आहे. हे आपले नूडल्स तयार झाले. ह्याच्यावर मी मसाला घालते आणि आपण आता ह्याच्यावर फोडणी घालणार आहे. 2 ह्याच्यात केले मी. आता आपण ह्याच्यावर फोडणी घालून घेऊया. तेल घालूया. 2 चमचे तेल घालायचं. मोहरी घालायची. जिरे नाही घालायचे. मिरच्या 2 घेतल्यात मी मोडून. तेल गरम झालं की कढीपत्ता आणि मिरची. मोहरी तडतडली. मिरच्या घालूया आणि कढीपत्ता. थोडीशी हळद घालूया. ही फोडणी आपण आता खांडवीवर घालायची. तुम्हाला याच्यात कोथिंबीर हवी असेल तर घाला. ही आपली मसाला खांडवी आणि मसाला नूडल्स तयार झाले. अशा प्रकारे तुम्ही मसाला नूडल्स आणि खांडवी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.